दरम्यान धोकादायक कंपन्या तात्काळ बंद करण्याचा शासनाचा निर्णय जाहीर झाला आहे। डोंबिवली एमआयडीसी मधील घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आलाय। मानवी जीविताला हानिकारक ठरणाऱ्या डोंबिवली एमआयडीसी मधील धोकादायक कंपन्या तात्काळ बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। या धोकादायक कंपन्यांना पर्याय म्हणून त्यांनी आपल्या कंपनी उत्पादन प्रक्रियेमध्ये अभियांत्रिकी, कापड किंवा अन्य बदल करून ते आहे त्या जागेमध्ये चालू ठेवावे असे निर्देश देण्यात आले। तर हे बदल ज्यांना करायचे नसतील त्यांनी शहराबाहेर शासनाने भूसंपादित केलेल्या जागेमध्ये स्थलांतरित व्हावं अशी माहिती सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेली आहे। तर एमआयडीसी मध्ये ज्या धोकादायक कंपन्या आहेत ज्याच्यामुळे हा स्फोट झालेला होता तशा प्रकारच्या कंपन्या आता सुरू राहणार नाहीयेत, त्याऐवजी इतर कंपन्या या ठिकाणी सुरू करावे त्या जागेमध्ये असं सांगण्यात आलं आहे। आणि ज्यांना याच कंपन्या सुरू ठेवायच्या आहेत त्यांनी मग भूसंपादित केलेली शहराबाहेरची जी जमीन आहे ती लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।